या ठिकाणी बघा तिसरा प्रश्न काय आहे बघा, त्रिकोण आरएसटी मध्ये कोण एस 90 आहे आणि कोण टी 30 आहे. आरटी दिलेले 12 तर आरएस आणि एसटी काढा. म्हणजे प्रथम आपण इथं काटकोन त्रिकोण हे कळालं, पण पहिला काटकोन त्रिकोण काढूया. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये एस कोण किती आहे 90 आहे, मी तेच दाखवलं. राईट लावूया आर एस टी. आता टी कोण किती आहे 30 अंश आहे. ज्या त्रिकोणात दोन कोण माहीत झालं तिसरा कोण पण काढू शकतो, कारण तीन कोणाच्या मापांची किती 180 असते. एक 90 आहे एक 30 आहे, म्हणजे राहिलं कोण किती 60 अंश असतं. आपण पहिल्यांदा लिहूया. त्रिकोण आर एस टी मध्ये कोण एस 90 आहे आणि कोण टी बरोबर 30 अंश, म्हणून कोण आर बरोबर 60 अंश त्रिकोणाचे उरलेले कोण. आता यावरून आपल्या लक्षात की या त्रिकोणात तीन कोण दिलेले आहे, म्हणजे हा त्रिकोण कुठल्या प्रकारचा आहे 30 60 90 प्रकारचा आहे. म्हणून आपण लिहूया त्रिकोण आर एस टी हा 30 60 90 चा प्रकार आहे. मग यावरून आपल्याला ज्यावेळी त्रिकोणामध्ये तीन कोण 30 60 90 असेल, आपण हा प्रमेय शिकलेलो आहोत, या प्रमेयाचा आपण वापर करू शकतो. मग आपण पहिला काय करूया 30 समोरील बाजूचा विचार करूया. 30 कोणासमोरील बाजू हा 1/2 गुणिले कर्ण असतं, म्हणून 30 समोरची बाजू कोणती आहे आर एस. आर एस बरोबर 1/2. कर्ण कोणता आहे आर टी आहे. किंमत भरूया आपण. आर टी दिलेली आहे 12 बेकमे 12, म्हणजे आर एस किती आलं 6 आलेलं आहे. तसं आपण 60 अंश कोणासमोरची पण बाजू बघूया. 60 अंश कोणासमोरील बाजू ते समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते आणि 60 समोरची बाजू कर्णी 3/2 गुणिले कर्ण असते, हे माहिती आपल्याला. आता आपण 60 समोरची बाजू कोणती आहे या ठिकाणी 60 समोरची बाजू काय एस टी आहे. मग आपण एस टी बरोबर लिहू शकतो कर्णी 3/2 कर्णी 3/2 गुणिले कर्ण कोणता आहे आर टी. किंमत भरूया आपण. आर टीची लांबी दिलेली आहे 12 ठेवूया तर बेकमे 12 किती आलं बघा 6 कर्णी तर 3. हे एस टीची किंमत मिळाली. प्रश्नामध्ये आपल्याला आर एस आणि एस टी काढा म्हणलेलं आहे. आर एस काढले एस टी काढले. कधी कधी या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं माहिती आहे आता काय एस टी आहे 6 कर्णी 3 आणि आर एस किती आहे 6. मग यावर आणखीन प्रश्न विचारू शकतात. त्रिकोणाचं परिमिती काढा म्हणतात आणि ज्यावेळी परिमिती काढा म्हणतील 3 बाजूंची बेरीज करायचं आणि आलेलं उत्तर आपण सेंटीमीटर किंवा एकक जे दिलं एककमध्ये लिहू शकतात. आता हे सर्व उत्तर एकक दिलेलं आहे सेमीच्या स्वरूपात लिहा. तर इतका हा सोपा प्रश्न आहे. 2 किंवा 3 मार्कासाठी हा प्रश्न विचारू शकता. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. या प्रश्नात काय म्हणतात आयताचे क्षेत्रफळ म्हटले, म्हणजे आपण पहिल्यांदा आयत काढूया. या आयताला आपण नाव देऊया ए बी सी डी. आयताचं प्रत्येक कोण 90 अंश असतं हे दाखवा. आता काय दिलं पहा आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. समजा आपण जो आयत आहे तो आपण एबीसीडी मांडलेला आहे. एबीसीडी हा आयत आहे. काय दिलं त्यांनी आयताचे क्षेत्रफळ दिलेलं आहे, म्हणजे एरिया ऑफ चौकोन एबीसीडीचे क्षेत्रफळ दिलेलं आहे किती 192 चौसे.
आणखीन काय दिलं, त्याची लांबी दिलेली आहे, तर लांबी कोण BC, लांबीची किंमत BC दिलेली आहे तुम्हाला 16. रुंदी दिलं का नाही दिलं, म्हणजे रुंदी काढायचे, म्हणजे AB दिलेलं नाही. तसेच प्रश्नामध्ये रुंदी विचारली नाही, कर्णाची लांबी विचारलेली आहे, म्हणजे कर्ण काढावं लागेल आपल्याला. कर्ण आपल्याला AC काढायचे. काय काय दिलं प्रश्नामध्ये एकूण टोटल. या प्रश्नामध्ये क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि लांबी दिलेला आहे, रुंदी दिलेलं नाही आणि कर्णाची लांबी काढा म्हणलेली आहे. मग कर्णाची लांबी पाहिजे असेल तर तुम्हाला लांबी रुंदीची किमती माहीत पाहिजे. लांबी माहीत आहे पण रुंदी माहीत नाही. मग रुंदी माहीत असल्याशिवाय तुम्हाला कर्ण काढता येत नाही. मग ह्यासाठी काय दिलेलं आहे, क्षेत्रफळ दिलेलं आहे. मग आयताच्या क्षेत्रफळ सूत्रावरून आपण क्षेत्रफळावरून आपण लांबी आणि रुंदीवरून किंमत कर्ण काढू शकतो. मग पहिल्यांदा आपण क्षेत्रफळाचा विचार करूया. एरिया ऑफ चौकोन ABCD आपल्याला माहिती आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी दिलेली आहे 16, रुंदी माहित नाही, तसंच ठेवा. क्षेत्रफळ किती 192 आहे. आता आपल्याला रुंदी काढायचं असेल तर आपल्याला 16ला पक्षांतर करावं लागेल. 192ला आपण इकडे घेऊया, भागिले झालं 16 × 16, 3 उरले, 16 × 2 = 32. म्हणजे बीची किंमत किती मिळालं, 12 उत्तर आलं. बी म्हणजे काय, या ठिकाणी रुंदी आपण AB म्हणू. ABची लांबी माहीत झालं. आता आपल्याला कर्णाची लांबी काढता येते, कारण हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. म्हणून आपण काय करूया, त्रिकोण ABC मध्ये कोण B बरोबर 90°. म्हणून पायथागोरस सूत्रानुसार AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB चा वर्ग किती आहे, 12 चा वर्ग अधिक BC चा वर्ग 16 चा वर्ग. 12 चा वर्ग आला 144 आणि 16 चा वर्ग आहे 256. याची बेरीज करूया आपण. बघा बरं, 144 आणि 256, 6 × 4 = 10, अचालेक 10, अचालेक किती आलं, 400 आलं. म्हणजे AC चा वर्ग किती आलं, 400. वर्गमूळ काढलं तर काय होईल, 400 चं वर्गमूळ किती, 20. AC माहित झालं. प्रश्न विचारला आयताच्या कर्णाची लांबी काढा म्हणजे कर्ण किती आलं, 20 आलं. म्हणून आपण ते उत्तर लिहू शकतो. म्हणून आयताच्या कर्णाची लांबी बरोबर 20 सेमी. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. फक्त इथं नवीन काय दिलं बघा, क्षेत्रफळ दिलं. मग क्षेत्रफळावर आपण काय केलं, रुंदी काढली. आणि रुंदी काढल्यानंतर मग हा त्रिकोण काटकोन त्रिकोण घेतला आणि त्यावरून आपण AC ची किंमत काढलेली आहे. प्रश्न पाचवेत काय बघा, समभुज त्रिकोणाची उंची दिलेली आहे आणि त्या त्रिकोणाची बाजूची लांबी आणि परिमिती काढा म्हणलेली आहे. मग आपण पहिल्यांदा समभुज त्रिकोण काढू. समभुज त्रिकोणाची आकृती काढली. या ठिकाणी त्रिकोणाचं नाव दिलं होतं म्हणून आपण ABC हा त्रिकोण समभुज त्रिकोण समजलेला आहे. आणि या ठिकाणी उंची दिलेली आहे. उंची इथे कोणती एडी काढली पण उंचीची किंमत दिलेली आहे कारण 3. तर आपल्याला बाजू काढायची आहे, म्हणजे बाजू AB BC AC कुठलं आहे, तिन्ही बाजू समान आहे त्यामुळे AB काढू. त्यानंतर आपण परिमिती काढायची. अजून काय करायचं आहे, परिमिती काढायची. काय काय दिलं बघा, फक्त उंची दिलेली आहे, बाजू काढायची आणि परिमिती पण काढायची. मग आपल्याला माहिती आहे की समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही कोण काय असतात, 60° असतो. त्यामुळे आपण लिहू शकतो तर प्रत्येक कोण काय 60° आहे. प्रत्येक कोण 60° आहे. म्हणून लिहू शकतो आपण त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, कोण A बरोबर कोण B बरोबर कोण C बरोबर किती 60°. समभुज त्रिकोणाचे गुणधर्म. तर यामध्ये समभुज त्रिकोणाचे गुणधर्म पण लिहिलं. तिन्ही बाजू समान आहेत. मग AB बरोबर BC बरोबर AC, कारण तिन्ही बाजू सुद्धा समान असतात, तिन्ही कोणी समान असतात आणि 60° असतात.
तिन्ही बाजू आपण लिहितो. कटचे सर कटची स्टार्टची. आता पहा समभुज त्रिकोण असल्यामुळे प्रत्येक कोण हा 60 अंश असतो. तिन्ही बाजू समान आहेत म्हणून आपण तिन्ही बाजू ते दाखवलेल्या आहे. ह्या तिन्ही बाजूची किंमत आपल्याला काढता येईल. कधी उंचीवरनं काढायचं आपल्याला. आता ह्या त्रिकोणामध्ये छोट्या त्रिकोणाचा विचार केला आपण. त्रिकोण ABD मध्ये डी हा 90 अंश आहे कारण उंची असल्यामुळे 90 कोण झाले तर, आणि बी कोण काय आहे 60 अंश. त्यामुळे उरलेला हा कोण किती असेल 30 अंश असतो. म्हणून कोण BAD हा किती मापाचा होईल 30 अंशाचा होईल. म्हणून त्रिकोणाच्या 30, 60, 90 प्रमाणानुसार त्रिकोणाच्या 30, 60, 90 प्रमाणे काय सांगते 60 समोरची बाजू आपल्याला AD दिलेला आहे. 30 समोरची बाजू BD काढायची गरज नाही का बरं BD बद्दल बोलले नाहीये. म्हणून आपण काय फक्त 60 अंशाच्या कोणाचा समोरील बाजूचा विचार करू. 60 अंश कोणासमोरील बाजू बरोबर कर्णी 3/2 गुणिले कर्ण. मग यामध्ये 60 समोरची बाजू कोणती AD आहे. AD बरोबर कर्णी 3/2 गुणिले बाजू कर्ण कोणता आहे AB आहे. AD दिलेला आहे किती कर्णी 3 दिलेला आहे. कर्णी 3/2 गुणिले AB. ह्या ठिकाणी कर्णी 3 आणि 2 भागिले 2 हे तिरकस गुणाकार केलं तर काय होईल 2 कर्णी 3 होईल. आणि हा कर्णी 3 छेदात घेतला आपण तर AB बरोबर राहील. इथं पहिला 2ला इकडे पाठवलं अंशात गेलं कर्णी 3 छेदात आलं कर्णी 2 पर्यंत उडून गेले. त्यामुळे ABची लांबी किती आलं मग AB बरोबर किती 2 मिळालं. आणि AB 2 म्हणजे BC पण 2 AC पण 2 आलं. सर्व बाजू किती 2 2 आलेले आहे. म्हणजे प्रत्येक बाजू किती मिळाली तुम्हाला 2 मिळाले. आता प्रश्नामध्ये बाजूची लांबी काढा तसेच परिमिती पण काढा म्हणलेलं आहे. मग आपण परिमिती कसं काढू आपण त्रिकोण ABC ची परिमिती बरोबर तिन्ही बाजू समान आहेत म्हणून आपण 3 गुणिले बाजू लिहूया. आणि 3/3 बाजूची लांबी आपण काढलेली आहे 2 म्हणजे 3 2 6. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवता येतं. पहिल्यांदा दिलेली माहिती काय होतं समभुज त्रिकोण म्हणलं होतं. समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक कोण 60 अंश हे आपण माहीत असलेल्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे. तिन्ही बाजू समान आहेत पण तिन्ही बाजूची लांबी आपल्याला माहित नाही आहे काढायचे. मग आता ह्या त्रिकोणाचा छोटा त्रिकोण जो आहे तो आपण बाजूला काढला. ह्या त्रिकोणामध्ये बघा 90 आहे 60 आहे म्हणजे हा राहिलेला कोण 30 आहे. म्हणजे हा त्रिकोण 30, 60, 90चा धरण ABD काय 30, 60, 90चा प्रकारचा आहे. त्यामुळे आपण 30, 60, 90 पर्यंत वापरू शकतो. पण 30 समोरची बाजू मी का घेतली नाही कारण मला BDची गरज नाही आहे. मला बाजू पाहिजे म्हणजे मला ABची गरज आहे. म्हणून मी काय केलं 60 समोरची बाजूवरून आपण AB काढू शकतो. म्हणून 60 अंश कोणासमोरच्या बाजूचं सूत्र आपण वापरलं. आणि ह्या ठिकाणी AD तसंच ठेवलं काढायचं दिलेलं आहे. ADची किंमत करणे 3 दिलेलं आहे. AB माहीत नाही तसंच ठेवलं. तिरकस गुणाकार करून आपण काय केलं ABची लांबी 2 काढलेली आहे. म्हणजे AB म्हणजे काय त्रिकोणाची बाजू आहे आणि तिन्ही बाजू समान आहेत. त्यामुळे ABची लांबी 2 म्हणजे ACची पण 2 BCची पण 2 येणार. आणि आपण परिमिती काढायचं असल्यामुळे परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. थोडक्यात आपण 3 गुणिले बाजू लिहिली तरी चालतं. मग 3/3 बाजूची लांबी काढलेली आपण 2 ठेवलं आणि गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर किती मिळतं 7. त्यामुळे त्रिकोणाची परिमिती किती आलं 6 येईल. आता प्रश्न 6 मध्ये बघा. प्रश्न 6 मध्ये काय दिलं बघा त्रिकोण ABC मध्ये रेख AB ही मध्यक आहे. ही आकृती प्रश्न दिलेली आपण काढलेलं आहे. आता त्रिकोण ABC AP मध्यक आहे. मध्यक आहे म्हणजे काय झालं समोरची 2 बाजू ही काय झालं समभागात विभागणी झालेली आहे. म्हणजे P हा काय झाला मध्यबिंदू आहे. मग आता दिलेल्या माहितीवरून आपण PC ची लांबी बघितलं तर 18 आहे. 18ची निम्मा किती होणार आहे 9. आणि सुरुवात आपण प्रश्नातला माहिती घेऊया. त्रिकोण ABC मध्ये रेख AP मध्यक आहे. आणि आपल्याला माहिती आहे की 90 कोण दिलं तर आपण पायथ्यागोरस वापरतो. तसं मध्यक जर आलं प्रश्नामध्ये मध्यक आलं तर आपण काय करतो
अपोलियस थेरम वापरतो. ज्यावेळी त्रिकोणामध्ये मध्यगा दिलं असेल तेव्हा आपण काय वापरतो? अपोलियस प्रमेय वापरतो. मग अपोलियस प्रमेयानुसार अपोलोनियस प्रमेयानुसार काय लिहिता येईल? त्या मध्यकेच्या दोन बाजू ज्या आहेत, मध्यकेच्या शिरोबिंदू काढले त्या दोन बाजूंचा वर्ग घेतो. एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर मध्यकेचा दुप्पट वर्ग. मध्यकेच्या वर्गाचा दुप्पट, मध्यकेच्या वर्गाचा दुप्पट. मध्यका कोण आहे? एपी आहे, याचा वर्गाचा दुप्पट. तसेच या दोन तुकड्यांपैकी एक तुकड्याचा दुप्पट घेतो, पीपीचा वर्ग दुप्पट. बरं, पुन्हा एकदा पहा. अपोलियस थेरम काय सांगतं? ज्या शिरोबिंदूवर आपण मध्यका काढलेला आहे त्या शिरोबिंदूच्या दोन बाजू ज्या आहेत त्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे काय असतं? मध्यकेचा वर्गाचा दुप्पट आणि पायाचे झालेले दोन तुकड्यापैकी एका तुकड्याचा वर्गाचा दुप्पट. आपल्याला माहिती आहे. आता किंमत दिलेली टाकू आपण. ए बी वर्ग अधिक एसी वर्ग याचं एकत्रित किंमत दिलेली आहे 260. लिहूया आपण 260. एपीला एपी तसंच ठेवूया. परंतु बीपीची लांबी किती होणार आहे? बीसी 18 असल्यामुळे 9 झालेलं आहे. मग बीपी किती? 9 आलं. 9चा वर्ग. 2 एपीचा वर्ग तसंच ठेवा. 2 9चा वर्ग किती? 81. यांचा गुणाकार करूया. 2 कवे 2 16 किती? 162 आलेलं आहे. आपल्याला एपीचा वर्ग पाहिजे म्हणून आपण 162 कडे घेऊया. 260 वजा 162 बरोबर 2 एपीचा वर्ग. याची बाजूबाई करूया आपण. 260 वजा 162 शून्यातून जात नाही. अच्छा घ्या. 10 2 गेले 8 अच्छा. आता 16 7 गेले किती आलं उत्तर? 9. 2 2 गेले 0 किती उत्तर आले? 98 आलं. 2 एपीचा वर्ग म्हणून किती? 98. 2 ला पण इकडे पाठवूया. 98 भागिले किती? 2. एपीचा वर्ग राहील 2 कवे 2 चोका 1 उरलं 92 92 18 म्हणजे एपीचा वर्ग बरोबर किती आलं? 49 आलं. म्हणजेच एपी बरोबर किती आलं वर्गमूळ काढले तर 7. एपी किती आलं? 7 आलं. आणि आपल्याला काय विचारलं? रेख एपीची लांबी काढायची होती आपल्याला. त्यामुळे एपीची लांबी किती आलं? 7. इतका सोपा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये फक्त अपोलियस नियम का वापरला? कारण का त्रिकोणाची मध्यगा दिली आहे आणि जेव्हा जेव्हा त्रिकोणाची मध्यगा दिली जाते तेव्हा अपोलियस प्रमेय वापरायचा, हे लक्षात ठेवा. आता हा प्रश्न सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पुस्तकामध्ये संकीर्ण संग्रहामध्ये 17 आणि 18 दिले. या टाईपचे प्रश्न आहेत संकीर्ण संग्रहामध्ये. प्रश्न 17वा आणि 18वा हे तुम्ही प्रॅक्टिस म्हणून करू शकता. तर प्रश्न 7व्यामध्ये काय बघा. त्रिकोण एबीसी समभुज त्रिकोण म्हणलेला आहे आणि पाया बीसीवर पी बिंदू असा घ्यायचा आहे. पीसीची लांबी हे बीसीचा 1/3 पाहिजे. ते 3 तुकडे केले त्यातला आतला एक तुकडा पीसी असायला पाहिजे. तर एबीची लांबी दिलेली आहे 6. तर एपी काढा असं म्हणलेलं आहे. पहिला आपण त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण काढला आणि आपण मगाशी पाहिलं की समभुज त्रिकोणाचे सर्व कोण किती असतात? 60-60 मापाचे असतात. हेही माहिती आपल्याला. प्रत्येक कोण 60 मापाचा आहे आणि सर्व बाजू एकरूप असतात. हे आपण पाहिले. तिथून सुरुवात करूया आपण. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक कोण काय? 60 अंशाचा आहे. सी बरोबर किती? हे लिहू शकतो. तसेच प्रत्येक बाजू समान आहे. सर्व बाजूंची लांबी समान आहे. हे लिहू शकतो. पण यामध्ये एबीची लांबी दिलेली किती? 6. म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी किती होणार आहे? 6 होणार आहे. हे आपल्याला या दिलेल्या माहितीवरून देता येईल. त्यानंतर आपण पहा पीसीची लांबी दिलेली आहे. पीसी बरोबर 1/3 गुणिले बीसी दिलेली आहे. आता सांगा बीसीची लांबी म्हणजे एबीची लांबी इतकंच आहे आणि हे किती आहे? 6 आहे. मग बीसीची लांबी किती? 6 ठेवूया. 3 का 3 3 2 6 म्हणजे पीसी किती आलं? 2 सी आलेले. म्हणजे पीसीची लांबी माहीत झालं. म्हणजे एबीची लांबी 6, बीसीची लांबी पण 6 असणार, एसीची लांबी पण किती? 6 असणार. का बरं? प्रत्येक बाजू हे समान लांबीचे आहे त्यामुळे आपण ते लिहू शकतो. आता प्रश्नामध्ये आपल्याला एपी काढायला आहे. मग एपी काढण्यासाठी तुम्हाला एक तर काटकोन त्रिकोण असावं. 60 आहे पण इथं 90 दिसत नाही. म्हणजे आपण इथं काटकोन त्रिकोण काढणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करूया? समभुज त्रिकोणाची उंची काढूया. तर आपण एडी नाव देऊया. रेख एडी ही उंची आहे.
मग यामुळे काय झालं बघा, हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे आणि 60 अंश आहे, याच्यावर आपली एडी काढता येईल. आणि एडी ही जो उंची आहे ती उंची काय आहे, या त्रिकोणाचे मध्यगासूत आहे. समभुज त्रिकोणामध्ये प्रत्येक उंची ती काय असतं, मध्यगासूत असते. त्यामुळे ह्या 6चं निम्म झालं म्हणजे हा किती असणार आहे, 3 सेमी असणार आहे. इथून किती 6 सेमी, त्यातला हा 3 सेमी, हा 2 सेमी, हे आपल्याला काढता येतात. तोंडी सुद्धा सांगता येतं 1 सेमी आहे, पण आपण प्रत्यक्ष काढूया. बरं, परत एकदा ऐकू आपण. हा उंची काढल्यामुळे काय झालं, त्रिकोण एबीडी मध्ये कोण बी 60 अंश आहे, कोण डी 90 अंश, म्हणून कोण BAD हा काय होईल 30 अंश. म्हणून 30, 60, 90 प्रमेयानुसार काय होईल, त्रिकोणाच्या 30, 60, 90 प्रमेयाने इथं 30 समोरची बाजू पण आपल्याला वापरता येईल, काढता येईल. हे 3 येतं. तसं 60 समोरची उंची पण काढता येईल. ठीक आहे, आपण 30, 60, 90 मध्ये पहिला बाजू घेऊया आपण. 30 समोरची बाजू, 30 अंश कोणासमोरील बाजू, कोणासमोरील बाजू 1/2 गुणिले काय, कर्ण. आता 30 समोरची बाजू कोणती आहे, BD आहे. BD बरोबर 1/2 कर्ण कोणता, AB आहे. AB ची लांबी प्रश्नात दिलेली आहे किती, 6, आणि आपण आता इथंही लिहिलेलं आहे. भाग उडूया आपण, बेकबे बेत्रिक 6. BD ची लांबी किती आलं, 3 सेमी आलं. आणि मग मी सांगितलं की समभुज त्रिकोणाची उंची ही काय असतं, त्रिकोणाची मध्यगा असते. मध्यगा असण्याचे काय, 2 भाग समान होतात. मग 7 निम्मा 3, 3 असंही काढलं तरी चालतं. तसेच 60 समोरची बाजू बघू आपण. 60 अंश कोणासमोरील बाजू, 60 अंश कोणासमोरील बाजू, कारण 3/2 गुणिले कर्ण. 60 समोरची बाजू कोणती आहे, उंची आहे. इथं काय आहे, एडी बरोबर कारण 3/2 गुणिले कर्ण कोणता, AB आहे. AB ची लांबी माहिती आपल्याला 6 आहे. बघूया 3 कर्ण 3, हे काय आलं, एडी ची लांबी मिळाली. या त्रिकोणामध्ये एडी ची लांबी आपल्याला माहिती झाली. थोडक्यात हा त्रिकोण थोडं बाजूला काढून बघूया आपण. हा छोटा त्रिकोण आपण बाजूला काढलं. हा A आहे इथला, हा D, इथं आहे P. आता आपण एडीची लांबी काढलेली किती, 3 कर्ण इथं 3. आता डीपीची लांबी माहीत झालं तर एपीची लांबी काढता येतं. मग डीपीची लांबी कसं काढू आपण, हे 3 आहे, हे 2 आहे, म्हणजे डीपी काढता येतं आपल्याला. बघा बरं, आपल्याला म्हणता येईल BC बरोबर काय, BC बरोबर BD अधिक DP अधिक PC. आता BD आपण काढलेले 3, DP माहित नाही काढायचंय. PCची लांबी अगोदर सुरुवातीला काढलेली आपण किती, 2, आणि BC किती आहे, 6. म्हणजे 2 आणि 3 किती झाले, 5, आणि इथे 6 6, 5 वेगळं पाठवूया आपण. 6 वजा 5 बरोबर DP, म्हणजे DP ची किंमत किती आलं, 1. आता पहा, या त्रिकोणामध्ये 2 बाजू माहीत झाल्या आणि कोण काटकोण आहे. आणि ज्यावेळी काटकोण त्रिकोणामध्ये 2 बाजू माहीत असतात तेव्हा आपण पायथागोरस प्रमेय वापरू शकतो. मग पायथागोरस प्रमेयानुसार काय होईल, मग आता त्रिकोण ADP मध्ये कोण D बरोबर 90 अंश, म्हणून पायथागोरस प्रमेयानुसार AP चा वर्ग बरोबर AD चा वर्ग अधिक DP चा वर्ग. तर लिहूया पायथागोरस प्रमेय. AP काढायचं आहे, AD दिलेलं आहे आपल्याला किती, 3 कर्णित 3 चा वर्ग, DP 1 आहे, 1 चा वर्ग. 3 चा वर्ग 9, कर्णी 3 उडून गेले, 3 राहिलं, 1 चा वर्ग 1, 9 त्रिक 27 अधिक 1, म्हणजे AP चा वर्ग बरोबर किती आलं, 28 आलं. परंतु आपल्याला AP पाहिजे, त्यामुळे आपण काय करूया, याचं वर्गमूळ काढूया. AP किती आलं, AP चा वर्गमूळ काढायचं आपल्याला. AP बरोबर कर्णी चिन्हात किती आहे, 28. मग आपण
त्याच्या पुढचा भाग आपण काय कसं करणार आता 28 वर्गमूळ काढता येत नाहीये 28 वर्गमूळ काढता येते पण याचं पोड करता येतं 4 7 28 4 7 28 4चं वर्गमूळ किती आलं 2 2 करणीत 7 म्हणजे एपीची लांबी किती आलं 2 करणीत 7 प्रश्नामध्ये आपलं एपी विचारलेलं आहे इथपर्यंत सुद्धा उत्तर तुमचं करेक्ट आहे पण आता 28 आपला अवयव पाडता येतात त्याचं स्प्लिटिंग करता येतं म्हणजे तुकडे करता येतात आपल्याला 28 तुकडे केलं आपण 2 भागात विभाजन केलं 4 7 28 4चं वर्गमूळ काढता येत असतं पण 7 तसंच ठेवा 2 करणीत 7 ही काय झालं एपीचं किंमत आली तर हा प्रश्न थोडंसं समजून घ्यायला त्रास होईल पण समजून घेण्यासाठी थोडा प्रयत्न केला पाहिजे आपण समभुज त्रिकोण काय आहे ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा तिन्ही कोण 60 अंशाचा आहे तिन्ही बाजू समान आहे हे महत्त्वाचं गोष्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे हे समभुज त्रिकोणाचे काय गुणधर्म आहे समभुज त्रिकोणाचे गुणधर्म आहे हे गुणधर्म आपल्याला माहीत असलं तरच आपण पुढचा भाग करू शकतो मग आता पीसी दिले काढायचं होतं कारण बीसीची लांबी माहिती आहे आपल्याला 6 याच्यावर पीसी काढलं मग पीसी काढल्यानंतर आपल्याला हा त्रिकोण जो आहे छोटा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण आहे त्यामध्ये 60 अंश आणि 30 अंश काढू शकतो आपण त्यामुळे हा छोटा त्रिकोण 30 60 90चं प्रेम असल्यामुळे आपण याच्यावरनं बीडी आणि एडी काढलेले आहे आणि त्यावर नंतर आपण डीपीची किंमत काढलं नंतर 5 अंश वापरून एपीची लांबी काढली प्रश्न 8 मध्ये एम डॅश क्यू डॅश आर डॅश एन म्हणजे चारही बिंदू एका रेषेत आहेत आणखी काय झालं बघा एम क्यूची लांबी ए आहे क्यू आरची लांबी एच आहे आर एनची लांबी ए आहे आणि पी क्यू आणि पी आर याची लांबी ए दाखवलेली आहे हे दिलेली माहिती म्हणलेली आहे या माहितीवरून आपल्याला काय सिद्ध करायचं पी एम आणि बरोबर पी एन बरोबर कर्णी 3 गुणिले ए हे दाखवायचं आपल्याला हे प्रश्न 2-3 पद्धतीने सिद्ध करता येतात एक आपण पायथागोरस पद्धत पण वापरू शकतो कारण इथं 90 कोण आहे उंची काढलेली आहे आणि हा त्रिकोण समभुज त्रिकोण दिसतो का बरं इथं तिन्ही बाजू समान आहेत पी क्यूची लांबी क्यू आरची लांबी आणि पी एची लांबी तिन्ही बाजू समान आहेत त्यामुळे समभुज त्रिकोणाचा उपयोग करून सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल बघा जर आपण थोडासा असं विचार केलं बघा इथला आपण जर विचार केला आपण हा भाग थोडासा हायलाइट करतो याला हा भाग मी बाजूला घेतला हे काय एम क्यू ए आहे आणि क्यू आर सुद्धा ए आहे थोडासा हा बाजूला काढला आपण एवढाच हा त्रिकोण जर घेतला आपण त्याचा त्रिकोण बाजूला काढला म्हणजे लंब उंची जी आहे ती बाजूला काढून टाकलं तर आता काय दिसतं ह्या त्रिकोणामध्ये पी एम आर मध्ये हे काय झालं एम क्यू आणि क्यू आर हे काय दिसतं समान दिसतं त्यामुळे क्यू हा बिंदू काय झाला मध्यबिंदू झाला आणि त्यामुळे पी क्यू ही काय मध्यगावी मग आपण हे सिद्धांत वापरून सुद्धा आपल्याला हे सिद्ध करता येऊ शकतं मग आपण काय करूया आता आपण हे त्रिकोण घेऊया त्रिकोण पी एम आर मध्ये एम क्यू बरोबर क्यू आर बरोबर 1 म्हणून पी क्यू काय झालं मग पी क्यू रेट पी क्यू ही काय होईल एम हा बिंदू क्यू हा बिंदू मध्यबिंदू झाला ना म्हणून पी क्यू ही काय होईल मध्यगाव होईल म्हणजे मध्यगाचा इथं विचार करताना आपण काय करतो आपुल्य सिद्धांत वापरू शकतो मग आपुल्य सिद्धांत वापरूया आपण आपुल्य सिद्धांतानुसार आपुल्य सिद्धांत किंवा प्रमेय आपुल्य प्रमेयाने काय लिहिते बघा पीएम चा वर्ग अधिक पी आर चा वर्ग बरोबर मध्यकाचा वर्गाचा दुप्पट मध्यका पी क्यू वर्गाचा दुप्पट लिहिलं आणि ह्या दोन तुकड्यापैकी एक तुकडा घेऊ आपण एम क्यू घेतलं एम क्यूचा वर्गाचा दुप्पट आता पीएम आणि एम आर पीएम आपल्याला माहित नाही काढायचं तसं ठेवा पण पी आर ची लांबी माहिती आपल्याला पी आर किती आहे ए आहे ए चा वर्ग 2/2 पी क्यू किती आहे ए आहे ए चा वर्ग 2 एम क्यू किती आहे ए आहे त्यामुळे हे आपण ए चा वर्ग लिहू शकतो 2 गुणिले ए चा वर्ग ए वर्गच येणार 2 गुणिले ए चा वर्ग 2 ए वर्ग येणार आणि याची बेरीज केलं तर किती 4 ए वर्ग आलं 4 ए वर्ग आलं
इथं काय राहिलं शिल्लक बघा, PM चा वर्ग अधिक A वर्ग. मग आपल्याला PM वर्ग पाहिजे असेल तर A वर्ग इकडे पाठवावं लागेल. मग वजा A वर्ग आला इकडं. मग किती आलं, 4 1 गेलं 3A वर्ग. म्हणजे PM ची वर्गाची लांबी किती आहे, 3A वर्ग आलं. दोन्हीकडचं वर्गमूळ काढू आपण. वर्गमूळ काढलं काय येईल बघा, PM बरोबर 3चं वर्गमूळ काढता येत नाही कारण 3 तसंच ठेवा. Aचं वर्गाचं वर्गमूळ किती आलं, A आलं. म्हणजे तुमचं PMचं उत्तर किती आलं, कारण 3 गुणिले A आलं. त्याचप्रमाणे इकडचा त्रिकोण जर विचारात घेतला, त्याचप्रमाणे हा त्रिकोण घेतला आपण PQN, त्रिकोण PQN घेतला. या त्रिकोणामध्ये काय होईल पहा, ही काय त्रिकोण PQN मध्ये PR सुद्धा काय मध्यगाव होईल. का बरं, ही लांबी समान आहे, म्हणजे QR आणि RN समान आहे. मग लिहू शकतो आपण इथं QR आणि RN ची लांबी समान आहे, ती किती A आहे. म्हणजेच PR काय होईल, रेख PR ही मध्यगाव होईल. रेख PR मध्यगाव झाल्यामुळे काय आपण परत अपोलो सिद्धांत वापरू शकतो. अपोलोनियस प्रमेयानुसार, ह्या प्रमेयानुसार काय लिहू शकतो आपण, PQ चा वर्ग अधिक PN चा वर्ग बरोबर 2 वेळा मध्यगाचा वर्ग, मध्यगा कोण आहे, PR चा वर्ग, अधिक या 2 तुकड्यापैकी एक तुकडा लिहू शकतो आपण 2 वेळा QR चा वर्ग. आता किमती बोलूया आपण. PQ चा वर्ग A आहे, मग A चा वर्ग येईल. PN माहित नाही, काढायचे तसंच ठेवा. आणि 2/2 PR ची किंमत किती आहे, PR म्हणजे हा मध्यगा किती A आहे, म्हणून ते A चा वर्ग लिहूया 2/2. QR ची लांबी किती A आहे, A चा वर्ग. 2 चा वर्ग 2/2 A चा वर्ग Aच येणार आहे. 2/2 तसंच A चा वर्ग A वर्ग येणार आहे. आता 2A वर्ग 2A वर्ग झाले किती, 4A वर्ग झाले. इथं A वर्ग आपल्याला पाठवायचे, पहिल्यांदा लिहूया आणि या स्टेपला पण काय करूया, A वर्ग पाठवूया. मग काय होईल, वजा होईल. 4 मधून 1 A वर्ग गेलं, इथं काय नसेल तर किती 1 आहे. मग 4 1 गेलं तर 3A वर्ग आलं. मग PN चा वर्ग बरोबर 3A वर्ग आलं. वर्गमूळ काढूया दोन्ही बाजूला. काय होईल मग, PN बरोबर 3चं वर्गमूळ काढता येत नाही, मग कारण 3 A चा वर्गाचा वर्ग केल्यामुळे वर्गाचा वर्गमूळ काढला तर A येईल. त्यामुळे PN बरोबर किती आलं, कारण 3 गुणिले A आहे. आता PMचं पण उत्तर तेच आलं, PNचं पण तेच आलं. म्हणजे याला आपण विधान नंबर 1 म्हणूया, याला विधान नंबर 2 म्हणू शकतो. मग 1 व 2 वरून समीकरण 1 व 2 वरून PM आणि PN समान आलं आणि याची लांबी किती आहे, कारण 3 गुणिले A आलं. तर हे प्रश्न 4 गुणासाठी विचारू शकतात. इतकं सोपं आहे. फक्त पहिल्यांदा प्रश्नाचा अर्थ समजला पाहिजे. ह्या दिलेल्या माहितीवर आपल्याला काय कळालं बघा, ह्या पायांचे तुकडे जे झालेले, समान तुकडे झालेले आहेत आणि त्याची लांबी दिलेली आहे A. ही उंची आपल्याला थोडक्यात काय गोंधळ वाटतं, ही उंची आपण काय केलं, काढून टाकलेली आहे. ही उंची काढून टाकल्यामुळे ही आकृती आपल्याला सोपं वाटतं बघा. PMR मध्ये पायाचे 2 भाग समान झालेले आहेत, म्हणजे Q बिंदू काय झालं, मध्यबिंदू आहे. मग Q बिंदू मध्यबिंदू असेल तर PQ काय होईल, मध्यगा होईल. त्यामुळे हा त्रिकोण घेऊन आपण मध्यगाचा विचार करून अपोलोनियस थेरम वापरलेला आहे. तसंच इकडचा त्रिकोण घेतला PQN मध्ये, ही PR मध्यगा आहे, कारण QR आणि RN यांची लांबी समान आहे, म्हणजे R मध्यबिंदू आहे, म्हणजे PR ही मध्यगा होईल. मध्यगाचा विचार केला तर आपण काय म्हणतो, अपोलोनियस प्रयोग वापरू शकतो. मग अपोलोनियस प्रयोग वापरून काय केलं, PQ चा वर्ग PN चा वर्ग बरोबर दुप्पट PR चा वर्ग आणि दुप्पट QR चा वर्ग या ठिकाणी किमती ठेवलेल्या आहे. आणि किमती ठेवून आपण PN चे उत्तर किती काढलं, कारण 3 गुणिले A आलं. मग हे उत्तर आणि हे उत्तर जर पाहिलं सेम आहे, म्हणजे PM ची लांबी कारण 3 वेळा A आहे आणि PN ची लांबी सुद्धा कारण 3 A आहे. त्यामुळे किमती समान आहे, म्हणजे PM PN हे दोन्ही समान आहे आणि त्याची किंमत कारण 3 गुणिले A आहे. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं. हा प्रश्न 3 किंवा 4 मार्कासाठी विचारतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. आतापर्यंत आपण प्रश्न 1 ते 8 प्रश्न बघितलेले आपण. आता प्रश्न 11 एक आपण इम्पॉर्टंट आहे. काही प्रश्न महत्वाचे आहेत, तेवढेच मी घेतोय. बाकी सगळे प्रश्न तुम्ही अगोदर उदाहरण संग्रहातल्या प्रश्नाप्रमाणेच काही प्रश्न आहेत ते तुम्ही सोडू शकता. त्यातला हा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे.
तो आपण घेऊया. प्रश्न 11 काय दिला? त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी दिले 90 अंश. पीएसी हा कोण किती 90 अंश आहे म्हणजे काटकोन दिलेला आहे. आणि रेख बीएल आणि रेख सीएम ही त्रिकोणाची काय मध्यक आहे. तर सिद्ध करा 4 वेळा 4 गुणिले किंवा 4 वेळा 4 गुणिले बीएल अधिक सीएम चा वर्ग, बीएल चा वर्ग अधिक सीएम चा वर्ग बरोबर 5 वेळा बीसी चा वर्ग दाखवायचे. आता या ठिकाणी मध्यका आले म्हणजे अपोलो सिद्धांत सुद्धा वापरता येतो. आणि काटकोन दिसतोय तो म्हणजे आपण पायथागोरस पण वापरू शकतो. त्यामुळे आपण पहिल्यांदा प्राधान्य देऊ पायथागोरसला. मग पायथागोरस पण आपल्याला काय काय करता ते कळूया आणि त्यानंतर हे उत्तर येते का बघू आपण. प्रथम काय करूया, ह्या दिलेल्या सर्व माहिती आपण पक्ष साध्य रूपात लिहूया. पहिला माहिती जो दिली तो काय लिहू आपण पक्ष म्हणून. आपण हा काय झाला पक्ष. तर सिद्ध करा हे काय करू आपण साध्य म्हणूया. आपल्याला सिद्ध करायची गोष्टी काय साध्य आहे. आपण सिद्धता लिहू. प्रथम दिलेल्या माहितीचं सुरुवातीला काय दिले ते घेऊ आपण. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बीएसी दिलेला आहे 90 अंश. यावर आपण पायथागोरस लिहू शकतो. पायथागोरस प्रमेय काय, मोठ्या त्रिकोणामध्ये एक कोण 90 आहे म्हणजे कर्ण कोणता होणार बीसी होणार. मग बीसी चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग अधिक एबी चा वर्ग असं लिहिता येईल पायथागोरस प्रमेयानुसार. हा झाला पहिला विधान. आपण चौकट करून ठेवूया. त्यानंतर आणखीन हा पण त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे, हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. याचाही वापर आपल्याला करता येतं. पहिल्यांदा आपण बीएल पाहिजे. बीएल कर्ण आहे कुठं या त्रिकोणामध्ये. मग हा त्रिकोण घेऊया. त्याला आपण नंबर 1 म्हणू. आपण नंबर 2 त्रिकोण बीएल किंवा बीएल मध्ये कोण ए बरोबर 90 अंश. पुन्हा आपण पायथागोरस वापरलं. बीएल चा वर्ग बरोबर एल ए चा वर्ग किंवा एल चा वर्ग म्हणलं तरी चालेल आणि एबी चा वर्ग. परंतु एल ए कोण आहे, कारण बीएल मध्ये असल्यामुळे हे एल हे या एसीचं निम आहे. त्यामुळे आपण एलच्या ठिकाणी आपण 1/2 एसी लिहू शकतो. कारण का बीएल मध्ये काय म्हणजे हे दोन भाग समान आहे म्हणजेच या एसीचं निम आहे. एल काय एसीचं निम आहे म्हणून आपण एलच्या ठिकाणी काय लिहिलं 1/2 एसीचा वर्ग लिहिलं. एबी चा वर्ग तसं ठेवूया. 1 चा वर्ग 1च, 2 चा वर्ग किती 4 आला. आता समीकरणामध्ये आपण पहिला गणित भाग 1 मध्ये पाहिलं. पण समीकरण जेव्हा अपूर्णांकाच्या स्वरूपात सगुणक असतात त्या सगुणकाला आपण काय करतो लोप करण्यासाठी त्या संख्येने भाग गुणतो. आपण 4 या संख्येने प्रत्येक समीकरणाच्या प्रत्येक बाजूला गुणू शकतो आपण. म्हणजे 4 नको आपल्याला 4 ने समीकरणाला गुणू. काय बघा 4 ने गुणल्यावर 4 गुणिले बीसी चा वर्ग 4 बीसी वर्ग आलं. तर 4 उडून गेलं एसी वर्ग आलं. इथे 4 ने गुणल्यामुळे काय झालं 4 एबी वर्ग आलं. पुढे बघा या ठिकाणी अपूर्णांक दिसतोय म्हणून अपूर्णांक कॅन्सल करण्यासाठी आपण काय केलं 4 ने या समीकरणाला गुणले. मग 4 ने गुणल्यावर इथे 4 बीसी वर्ग आलं. तर 4 ने गुणले तर 4 उडून गेले एसी वर्ग आलं. इथे 4 ने गुणल्यावर 4 एबी वर्ग आलं. हा एक समीकरण मिळालं. आपण नंबर 3 म्हणूया. त्यानंतर हा त्रिकोण घेऊया आणि ह्या त्रिकोण सीएम हा कर्ण होईल म्हणून सीएमए किंवा एमएसी काय पण त्रिकोण एमएसी मध्ये एक कोण काय 90 अंश आहे. पुन्हा आपण पायथागोरस वापरलं. आता कारण लिहूया पायथागोरस प्रमेय. मग यामध्ये सीएम काय कर्ण आहे. सीएम चा वर्ग बरोबर सीए चा वर्ग किंवा एसी चा वर्ग अधिक एम चा वर्ग अधिक एम चा वर्ग. आता सीएम वर्ग तसंच ठेवूया. एसी चा वर्ग तसाच ठेवूया. परंतु एम कोण आहे या एबीचा निम आहे म्हणून आपण 1/2 एबी लिहूया. मग एसी चा वर्ग तसंच ठेवूया. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4 आलं. ह्या ठिकाणी इथं पुन्हा अपूर्णांक आले. छेदातला संख्या 4 आहे. 4 नको मला 4 ने समीकरणाला गुणू आपण. 4 ने गुणलं तर काय झालं 4 सीएम चा वर्ग 4 एसी चा वर्ग आणि 4 उडून गेले फक्त एबी चा वर्ग आला. हा एक नवीन समीकरण मिळालं. ह्याला आपण नंबर देऊया 5. आता पहा 3 आणि 5 यामध्ये बघा ह्या दोघांचा आपण जर वर्ग केलं या ठिकाणी बीएल आहे
बीएल वर्ग आणि चार बीएल वर्ग आणि 4 सीएम वर्ग आलेला आहे, तो आपल्या साध्यामध्ये दिसतोय. या दोघांची इथे बेरीज दिसतं, म्हणजे या दोन समीकरणांची बेरीज करून बघूया आपण. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू, 3 व 5 ची बेरीज करू. 3 व 5 ची बेरीज केली तर काय बघा, 4BL चा वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक 4AB चा वर्ग, 4CM चा वर्ग, 4CM चा वर्ग बरोबर 4AC चा वर्ग आणि AB चा वर्ग. याची बेरीज आपण करूया. हे 4 आपण कॉमन काढू शकतो, कारण याची बेरीज करता येत नाही पण कॉमन काढता येतं. 4 कॉमन काढलं, BL वर्ग अधिक CM चा वर्ग आलं. इथं काय नसेल तर एक आहे, एक AC वर्ग 4 AC वर्ग झाले किती, 5 AC वर्ग आलं. इथं तसंच, इथं 4 आहे ते 1 आहे, 4 आणि 1 किती 5, 5 AB वर्ग आलं. यामध्ये 5 कॉमन काढूया आपण, मग काय आलं कंसामध्ये AC वर्ग अधिक AB वर्ग राहिलं. पण हे आपण कुठेतरी पाहिलं असं वाटतं बघा. AC वर्ग AB वर्ग आपण पहिल्या समीकरणात बघितलेलं आहे. मग AC वर्ग AB वर्ग म्हणजे कोण आहे, BC वर्ग आहे. त्यामुळे आपण इथं काय लिहू शकतो, पण 5 BC चा वर्ग लिहू शकतो, कारण या विधान किंवा समीकरण म्हणा 1 वर्ग. इथं काय आलं मग 4 कंसात BL चा वर्ग अधिक CM चा वर्ग. हा उत्तर आपल्याला प्रश्नातलं जसं विचारलं तसं उत्तर आलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. हे सुद्धा 4 मार्कासाठी विचारतात. फक्त इथं एकच नियम वापरला, पायथागोरस प्रमेय वापरलेले आहे. मध्यगाळ असल्यामुळे आपण आपल्या सिद्धांताने सुद्धा सिद्ध करू शकतो. त्यापेक्षा हे पायथागोरसनं लवकर होईल म्हणून मी पायथागोरस पद्धतीने सिद्ध करून दाखवलेले आहे. तर हा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत प्रश्न जे घेतलेले आहेत ते परीक्षक दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. अशा प्रकारे आपण हा प्रकरण नंबर 2 पूर्ण केलेला आहे.